नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत कवठे महांकाळ सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर परीक्षित कुलकर्णी, जे नमस्कार. 2016 पासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. बेसिकली रेसिडेन्शियल बंगलोज ही त्यांची स्पेशालिटी आणि त्या एका सेक्टरमध्ये फार ते चांगलं काम करतायत. त्यांच्या या आजवरच्या प्रवासाबद्दल, एकंदर अनुभवाबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? मी डिप्लोमा आटपाडीत केलता आणि डिग्री माझी TKIT वानानगर इथे झाली. कोल्हापूरच्या जवळच आहे. अगदी प्रशस्त आहे. तिथलं वातावरण एक नंबर आहे. नेचरच्या दृष्टीने सगळ्यात चांगलं कॉलेज म्हणून वारणानगरचं आम्ही तिथं ही करतोय. आणि सिव्हिलची प्रेरणा म्हणजे मला लहानपणापासूनच असं एक कुठला तरी इंजिनियर व्हायचं होतं. परंतु मला एक चौथीत असं वाटलं की बाबा आपल्याला घर बांधायचे. म्हणजे माझंच घर एकदम पडकं असल्यामुळं ना माझ्या दृष्टीनं मला ते फारच असं हे आपल्याला काय तर करायचं आहे म्हणून असं वाटत होतं की मला घरच बांधायचे. म्हणून मी चौथीत असतानाच ठरवलेलं की मला घर बांधायचे. वा. मग हे झालं या क्षेत्रामध्ये येण्याची प्रेरणा. मग जेव्हा पहिला प्रोजेक्ट केला स्वतःचा इंडिपेंडंट, त्याची आठवण काय आहे? पहिला प्रोजेक्ट तर माझा एकदम तुफानी, म्हणजे एकदम जबरदस्त आहे प्रोजेक्ट सांगायच्या दृष्टीनं. पहिला प्रोजेक्ट मी म्हणजे माझ्या मित्राचाच, विक्रम पाटील म्हणून माझे मित्र आहेत, त्यांचा प्रोजेक्ट मी कुच्ची गावात चालू केलता. कुच्ची गावात चालू केला. आदल्या दिवशी ब्रेसिंग बिसिंग बांधली, दुसऱ्या दिवशी मेजरमेंट, दुसऱ्या दिवशी मुहूर्त नारळ फोडायचा म्हणून आम्ही चालू केला. दुसऱ्या दिवशी जी नारळ फोडायला म्हणून आम्ही गेलो, इथे एक 50 गुंड आणि एक 20-30 पोलीसवाले अशा गाड्या भरून येऊन थांबलेले. तिथल्या शेजाऱ्यांना अडथळा दिला. म्हणजे आमचा असला माझा पहिला प्रोजेक्ट. पहिल्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला. वा. पण मग पुढे सगळं सॉर्ट झालं? नाही, सगळं अगदी सॉर्ट आउट झालं, अगदी व्यवस्थित झालं. क्लिअर जमिनी ज्यांच्या नावावर आहे त्याने कळल्या आणि अशा तऱ्हेने आमचा पहिला प्रोजेक्ट क्लिअर झाला, पार पडला, एक नंबर पार पडला. आता येऊया या इंडस्ट्रीला काही अजून आणखी विषयांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे या भागात जिथे आपण काम करतोय, कवठे महांकाळ सांगली, या भागामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज खूप जास्त आहे. अशा कुशल कामगारांना जर काम दिलं आपण तर ते बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ही परिस्थिती साईटवर हाताळता? नाही, माझ्याकडं मॅक्झिमम रित्या जे कामगार आहे ते स्किल्ड लेबर. मी वैयक्तिकरित्या प्रत्येकाला ट्रेनिंग दिलेलं आहे. चांगल्या आपला लेबर म्हणजे जे स्किल्ड हे आहेत, मिस्त्री आहेत, त्यांच्याकडून मी प्रत्येकाला 1-2 दिवसाचं ट्रेनिंग दिलेलं आहे. म्हणजे त्याच्या हाताखाली 2 दिवस थांबायचं, जेणेकरून काय होते, त्याच्यातला स्किल्ड पण आहे जो काय आहे तो त्याला समजतो आणि तो परफेक्ट होतो. बरोबर. हा दुसरा प्रश्न आहे की आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करता, तर बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं ऐकलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता घर बसवून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? मी काय करतो, त्यांच्याकडनं बजेट काढलं आपण की तुम्हाला किती होतं, त्या तुमच्या बजेटमध्ये तुम्ही माझ्या क्वालिटी हिशोबाने मी कुठपर्यंत जाऊ शकतो, म्हणजे जेणेकरून गिलावापर्यंत जाऊ शकतो किंवा फरशीपर्यंत जाऊ शकतो, ह्या विषयात मी करतो. म्हणतो थोडंसं थांबा, तुम्ही 1 वर्षभर थांबा, खरं क्वालिटीत कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आता पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे तुम्ही इथले मूळचे आहात, सांगली जिल्ह्याचं, जसं तुम्ही शिक्षण वगैरे सुद्धा इथं घेतलेलं आहे. तर सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर येणाऱ्या 10-15 वर्षात जर सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची जास्त गरज आहे असं तुम्हाला वाटतं? सर्वात पहिल्यांदा आपल्याला मॅक्झिमम आपलं जर गाव जर सुशोभित करायचं असेल तर पहिल्यांदा पडीक क्षेत्रातील सगळी घरं झाली पाहिजेत. बरोबर. पहिला मुद्दा तोच आहे. जेवढे गावात आपण एंट्री करतो, काय गावातल्या जवळपास 30% ते 40% एरिया हा पडीकच असतो, घरं पडलेलीच असतात. तिथली माणसं जाऊन शहरात राहिलेली असतात. त्यामुळे मॅक्झिमम माझा जर ज्या दृष्टीने जर गावाचा सांगली शहराचा विकास करायचा म्हणला तर किंवा कुठं पण करायचं म्हणलं गावाचा पहिला विकास केला पाहिजे. आणि गावात सुशोभीकरण करायचं म्हणलं तर तिथं घरं झाली पाहिजे. घरं, रस्ता हा 100% झालाच पाहिजे.
पण मग अशाला शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत जर याला थोडी अजून गती द्यायची असेल तर? गती द्यायची म्हणल्यावर शासनानं सगळ्यात मोठं पाऊल उचललंय. आपलं आता मोदी साहेबांनी फडणवीस साहेबांनी आपल्या घरकुल मंजूर केलेत. हो. घरकुल भरपूर एवढे घरकुल मी म्हणजे आता माझं 30-32 वय आहे, त्या 32 वयात एवढी घरकुल मंजूर झाली, त्या आता एवढी मंजूर झालीत घरकुल. बरं, आणि ह्यातल्या 30% घरकुल मी आता काम करावलोय आमच्या गावात किंवा गावाबाहेर. 30% आता जी माझी प्रोजेक्ट चालू त्यातले 30% घरकुलांची प्रोजेक्ट आहेत. दुसरा आता प्रश्न आहे की आतापर्यंत माझ्या 100 पेक्षा जास्त तुम्ही प्रोजेक्ट हो, केले, भरपूर. तर त्यातला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का की जो काहीतरी वेगळा आहे, जो करताना जास्त आनंद समाधान मिळाला, किंवा ज्या प्रोजेक्टमुळे तुम्हाला एक ओळख मिळाली नवी, अशा एखादा प्रोजेक्टची आठवण? माझा पहिलाच प्रोजेक्ट म्हणा तुम्ही. आता Okay. तुम्ही थोडा मी पहिला आधीच सांगितलंय होय, तो होय. आयकॉनिक प्रोजेक्ट तर म्हणजे काय वेगळेपण आहे किंवा काय त्याच्यात नवीन आहे असं? नाविन्यपूर्ण म्हणजे ती बिल्डिंग जशी चालू केली, काय म्हणजे स्टार्टिंग माझं त्याच्यापासूनच होतं, त्यामुळे ती बिल्डिंग जशी चालू केली तशी मला प्रोजेक्ट तर मिळायलाच लागले, बरोबर. भरपूर मिळाले. आणि ती बिल्डिंगची एवढी इलिव्हेशन किंवा डिझाईन एवढ्या जोरात मी दिली ना, त्यात आता तुम्हाला रूफ रूफ असा स्लाइडचा रूफ दिलाय मी, त्यामुळं एवढं अट्रॅक्टिव्ह डिझाईन दिले, त्यामुळं क्वालिटी झाली. आणि सगळं तिथं आपण ग्रीन बिल्ड सगळं वापरलेलं आहे अच्छा. बऱ्यापैकी. वाळू म्हणून एक कण सुद्धा वापरलेला नाही. बरं. सगळं आपण क्रश सँड मध्ये. इथं मॅक्झिमम प्रॉब्लेम Crush काय आहे? sand. वाळूचा. वाळू. वाळू वापरा, वाळू वापरा. बरोबर. वाळू सोडून आपण म्हणजे पूर्ण नैसर्गिक दृष्ट्या आपण चांगलं समतोल ठेवून केलेलं आहे. केलेलं आहे, बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील अतिशय महत्वाचं असतं, तर हो. स्टील निवडताना हा. तुम्ही काय पॅरामीटर लावता त्याचे आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण घेतलं पाहिजे? तर स्टील निवडताना आपण पहिल्यांदा बघतो त्याची जाडी कशी आहे. जाडी बरोबर 12 चा बार 12 आहे का तो 10 आहे, किंवा तो 14 आहे, किंवा तो गोल आहे का बार, किंवा ती 500 आहे, 500D आहे, कसं आहे ते त्या हिशोबाने आपण निवडतो. बरोबर. आयकॉन स्टील यापूर्वी कधी वापरलंय का? हो, वापरले. तुमचा कसा आहे 2-3दा अनुभव वापरले. प्रोडक्ट आणि अगदी सर्व्हिस? मस्त आहे अनुभव, अगदी व्यवस्थित आहे. हम्म. आयकॉन स्टील एकदम 6 mm चा बार म्हणा किंवा 12 mm चा बार अगदी प्रॉपर व्यवस्थित येतो. ओके. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, म्हणजे या क्षेत्रात जे तुमच्यासारखे तरुण इंजिनियर येत आहेत, तुमचे हा. मित्र येत आहेत, हा. ज्युनियर्स येत आहेत, हा. त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल? माझा एवढाच सल्ला आहे की जे आपण काम घेतो ते काम घेताना पूर्ण करायची आपली क्षमता पाहिजे. काम मधी सोडलं नाही पाहिजे. कुठलंही काम करताना मधी सोडलं नाही पाहिजे. काय एखाद्या वेळेला स्टार्टिंगला लॉस येणार, सगळं होणार, खरं काम मध्ये सुटलं नाही पाहिजे, तेव्हा आपली ओळख निर्माण होते. वा. हे होते इंजिनियर परीक्षित कुलकर्णी. आणि जसं संत महात्म्यांनी सुद्धा म्हणलेले, हाती घाल ते तडीच न्याल, त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा सांगितलं, जे काम आपण करतोय ते नेहमी पूर्णत्वाला न्या, कारण आपल्या आयुष्याची पुंजी कोणीतरी तुमच्या हातात दिलेली असते आपल्या घराचं स्वप्न साकारण्यासाठी. आणि ते स्वप्न साकारण्यासाठी तुमच्यासारख्या इंजिनियरची फार महत्वाची जबाबदारी आहे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.